होत नाही कधी कोणती गोष्ट, माध्यमांना सुद्धा सांगेल याबद्दलचं काही विचारा, कधीही विचारा. संजय शिरसाट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईल. परंतु हे असे जे रोजचे दलाल फिरतायत ना, कुणासाठी हे भांडतायत ना, एकदा ह्याचा सुद्धा छडा लावा. आणि आजपासून मी उद्या माझ्या मुलाला ते टेंडरची जे काय प्रोसेस आहे पत्र द्यायला लावतोय, त्या प्रकरणातून बाजू होतोय. आणि जे 110च्या गप्पा करतात त्यांना सांगतोय, आता तुम्ही घ्या पेढे घेऊन, मी तुमच्या घरी येईल. तुम्ही 90 कोटीमध्ये घ्या, 70 कोटीमध्ये घ्या, 76 कोटीमध्ये घ्या, का 67 कोटीमध्ये घ्या, संजय शिरसाट तुम्हाला तुमच्या स्वागताला येईल. मराठी माणूस उभा राहायला पाहिजे असं जर वाटत असेल ना, तर तुम्ही हिंमत करा. आणि असे आरोप करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. रात्रीची उतरली नाही म्हणून असे जे स्टेटमेंट करतायत त्याची बातमी होऊ शकते, परंतु कुणाचं चरित्र हनन नाही होऊ शकत. कुणाच्या व्यवसायावर तुम्ही आज लात मारलेली आहे, माझे पैसे गेले असतील त्याच्यात 10-15 लाख रुपये, जाऊ द्या, परंतु तुम्ही हे केलेलं पाप तुम्हाला हे फेडावं लागेल. तुम्ही एक धंद्यासाठी, एक व्यवसायासाठी उभा राहणाऱ्याला जो खोडा टाकलेला आहे, तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये तुमचं जे आयुष्य गेलेलं आहे, तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील. यापुढे जर वैयक्तिक जर तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व माहिती आहे, सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत. आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही, एवढा मी चक्रम आहे थोडा. म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा, त्याचं उत्तर देईल. परंतु व्यवसायामध्ये, मुलांबाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील. ठीक आहे. गए कुछ दिनों से मेरे बारे में कुछ न्यूज आपके माध्यम से कुछ लोग चलाने की कोशिश कर रहे थे. हमारे संभाजी नगर में एक होटल है जिसका लीलाव हो चुका, वो मेरे बेटे ने उसमें पार्टिसिपेट किया, इसलिए बहुत बड़ा कुछ भ्रष्टाचार किया, ऐसा कुछ लोगों का कहना था. एक बात आपको साफ तौर से कह देता हूं, ये होटल का लिलाव होने की पहली ये टाइम नहीं था, इसका 7 बार पहले ही लिलाव हो चुका था, लेकिन किसी ने इसमें पार्टिसिपेट नहीं किया था. ये 8वीं बार का लिलाव है और 8वीं बार में उन्होंने, हमारे बेटे ने और उसके कोई साथीदारों ने वो खरीदने की कोशिश की. पहले जो बोली, जो पार्टिसिपेट करने का रहता है उस टाइम कुछ नॉमिनल अमाउंट भर के उसमें बोली में सहभाग लेना पड़ता है. उसके बाद 25% रकम, जो भी ऑफसेट प्राइस आई है उसके 25% रकम ये जमा करना पड़ता है कोर्ट में. उसके बाद 90 डेज में जो 75% रकम है वो तुमको देने के बाद वो होटल आपके नाम पे हो सकती है. अभी ये जो प्राइस बताई गई थी 67 समथिंग, ये कोर्ट ने डिसाइड की हुई प्राइस है. जब कोर्ट ने डिसाइड की है तो वो तुमको कोर्ट के सामने ही भरना पड़ेगा. प्रोसेस कुछ भी नहीं हुई. अभी उसमें जो रनिंग प्रॉपर्टी रहती, कमर्शियल प्रॉपर्टी रहती, उसको बैंक इजीली लोन देती है, उससे इनकम जनरेट होता है पर डे, तो उसको लोन देने में ज्यादा डॉक्यूमेंट्स नहीं लगते. ये कुछ हमारे बेवकूफ लोगों को पता नहीं था. ये प्रोसेस सब होने के पहले ही उन्होंने कह दिया कि 110 कोटी की वो प्रॉपर्टी है और इन्होंने कम दाम में खरीदे. जो व्यवहार अभी कंप्लीट नहीं हुआ, पैसे कहां से आने वाले ये पता नहीं, लेकिन इसने दिया क्या, उसने दिया क्या, इतनी बड़ी रकम इनके पास आई कहां से, ये जो बेवकूफ बड़ी बातें वो कर रहे थे. उसके लिए आज मैंने डिसाइड किया है कि जो 110 की ये कीमत लगा रहे हैं, मैं, मेरा बेटा रहो या तो उनके साथ कोई पार्टनर रहो, उनको बोल दूंगा कि आज वो विड्रॉ हो जाए. जो 110 की बात करने वाले हैं उनको मैं चैलेंज देता हूं, आप उसमें पार्टिसिपेट हो जाओ, फिर से रिटेंडर हो जाएगा. अभी तो वो टेंडर नहीं रहेगा, रिटेंडर हो जाएगा, उसमें पार्टिसिपेट करो. और वो जो प्रॉपर्टी है 110 की है, 100 में खरीदो, 90 में खरीदो, लेकिन खरीदो, आप बड़े बनो. मराठी आदमी को बड़ा बनाना चाहते हो ना,
तो आप बनो, मैं आपका स्वागत करूंगा। लेकिन अगर किसी और ने लिया या तो किसी और के लिए आप दलाली करते होंगे तो ये बात आपको बाद में पता चलेगा कि संजय सिरसाट क्या कह रहा था। राजकारण करते हुए, पॉलिटिक्स करते हुए आपस में राजकीय कोई भी बातें करो, फैमिली तक जाके कौन क्या व्यवसाय कर रहा है उसके बारे में आज आप अगर तर विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। माझ्या मुलाला सांगतो टेंडरमधून बाहेर व्हा असं देखील शिरसाट म्हटलेले आहे। सध्याच्या घडीची ही मोठी बातमी आहे। मला आव्हान देणाऱ्यांना आव्हान, त्यांनी लिलावाला या, त्यांनी हे हॉटेल घ्यावं असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। तर संजय शिरसाट यांच्या मुलांवर अंबादास दानवे यांनी आरोप केले होते। हॉटेल संदर्भात त्यांनी काही आरोप केले होते आणि त्यानंतर संजय शिरसाट यांचा हा मोठा निर्णय आहे। त्यांनी या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार, आपल्या मुलाला देखील बाहेर पडण्यास सांगणार असं शिरसाट म्हटलेले आहेत। संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही, पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात। इथं जिथं बसलोय ना, 5 कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची, इथं येऊन सहाय्य केला। हे याला इज्जत कमवावी लागते, दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही। तरी तुम्हाला मी एक आव्हान देतो। आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली, म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा, 110चं आहे ना, 100ला भरा, 10 कोटीचा फायदा होईल तुमचा, 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल। दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेल। तर मोठी बातमी आहे, विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। माझ्या मुलाला सांगतो टेंडरमधून बाहेर व्हा, शिरसाट यांनी असं म्हटलेलं आहे। मला आव्हान देणाऱ्यांना आव्हान, त्यांनी लिलावात सहभागी व्हावं, त्यांनी हे हॉटेल खरेदी करावं असं देखील शिरसाट म्हटले। त्यांनी हे हॉटेल खरेदी केल्यानंतर मी स्वागताला येईल असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। तर या संपूर्ण आरोपांनंतर संजय शिरसाट यांनी हे पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर केलेला आहे। मला आव्हान देणाऱ्यांना आव्हान, त्यांनी लिलावात सहभागी व्हावं, 67 कोटींचं हॉटेल खरेदी प्रकरणी लिलावातून बाहेर पडणार असा निर्णय आता शिरसाट यांनी सांगितलेला आहे। विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। तर अंबादास दानवे त्यासोबतच विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर शिरसाट यांचा हा निर्णय।